नमस्कार। भारतवर्ष की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। चल, लोकसभेच्या निवडणुकीचा धूमधाम संपत आला। तुकाराम ढफलचा आताच फोन आला आणि त्यांचं वादळ जे होतं शिरूर मतदारसंघामध्ये ते शंभले नव्हे, अजून विधानसभेच्या निवडणुकीच्या कामाला लागले आहेत। आता मी काल एक PDF फाईल व्हायरल केली, महाराष्ट्रामध्ये जनजागृती केली की सैनिक समाज पार्टीचा उदय। आता परमार साहेबांशी माझं बोलणं झालं, त्या मी जे PDF फाईल महाराष्ट्रामध्ये फॉरवर्ड केली त्याचा परिणाम होत चालला आहे। इवन बिलो 25 लोकांनी फोन केले आहेत। 25 हे क्रायटेरिया असते, आमदारकी लढायची असेल तर कमीत कमी 25 वय लागतं, असे लोक पण येऊ लागले आहेत। त्यामुळे सैनिक समाज पार्टीचा उदय अतिशय योग्य वेळी झालेला आहे, जेव्हा महाराष्ट्रातील जनता, देशातली जनता या राजनैतिक लोकांच्या अंडर प्रेशर आहे, दबावात आहे। मी पाहिलं आत्ताचा माहोल की त्यामध्ये मी राहत असलेल्या भूषण नगरमध्ये सुद्धा लोक ओपन येत नाही पण मतदाराला येतात। माझं गाव डमाळवाडीतलं मी फेसबुकवर काही पाहिलं तर त्या उमेदवाराबरोबर त्यांचे फोटो होते, कारण हे जे उमेदवार असतात पैशाचा पाऊस पाडणारे उमेदवार असतात, यांच्या दबावात समाज आहे। हा दबावातला समाज सैनिक समाज पार्टीला बाहेर काढायचा आहे, दबाव पुसून काढायचा आहे। म्हणून धैर्यवान आणि निर्भीड शब्द जे मान्य अण्णा हजारेंनी दिले आहेत त्याचा आम्ही पुढे 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 सरकत चाललो आहोत। प्रत्येक माणसाला वाटतं की खरंच आपण स्वातंत्र्य भारतात आहोत, मग अंडर प्रेशर का जगायचं? पैशाचा पाऊस पाडणाऱ्यांच्या दबावातून समाजाला बाहेर काढण्याचं कार्य सैनिक समाज पार्टीने हाती घेतलं आहे। कितीतरी पक्षांच्या लोकांना उमेदवार देता आले नाही, सैनिक समाज पार्टीने 6 उमेदवार दिले, 6। आणि आमचा उद्देश एवढाच होता की सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांना फॉर्म भरता आला पाहिजे आणि त्यामध्ये सर्व पास झाले आहेत। जसं कसबा पेठमधून आम्ही सुरुवात केली तुकाराम ढफलच्या पोटनिवडणुकीपासून, तर ही लोकसभेची निवडणुकी जे वन काइंड ऑफ ग्रॅज्युएशन झालेलं आहे। आणि विधानसभेची निवडणुकीमध्ये सैनिक समाज पार्टी PhD मिळवणार आहे। आणि सैनिक समाज पार्टीचे क्वालिफाईड पॅट्रिऑटिक सिटीजन, देशभक्त सिटीजन हे सैनिक समाज पार्टीमध्ये आले आहे। आता सुशिक्षित नागरिकाला अनपढ त्याच्यापेक्षा कमी शिकलेल्या उमेदवाराला मतदान करण्याची इच्छा होत नाही। मी काल कोर्टामध्ये गेलो असता मला एक महिला ॲडव्होकेट भेटली। तिने मला विचारले, सर तुमचं आडनाव काय आहे? मी नाव सांगितलं। म्हणलं का विचारलं? तर त्यामुळे मी मतदानाला गेले असता त्यामध्ये पाहिलं यादीमध्ये तुमचं नाव होतं आणि त्यामुळे सुशिक्षित समाज आकर्षित झाला आहे, कारण त्यांना अंडर प्रेशर जगण्याचा तिटकारा आला आहे, कंटाळा आला आहे। somebody should come and remove them from that under pressure। म्हणून सैनिक समाज पार्टीचा उदय हा योग्य वेळी झालेला आहे। मी कॉलेजला असताना एक धडा वाचला होता, दॅट वॉज इन इंग्लिश, अँड देन गांधी केम, हे त्या लेसनचं नाव होतं, अँड देन गांधी केम। त्याआधी जो देशवासियांची परिस्थिती, लिव्हिंग कंडिशन वर्णन केली होती, त्याचं ते एवढं चित्रण केलं होतं की देशवासी कसे राहतात। आणि त्या काळात गांधीजीचं आगमन झालं। त्याचप्रमाणे या देशामध्ये आम समाजातला नागरिक कसं जीवन जगतोय
हे वर्णन करण्याची गरज नाही, कारण तो समाज आणि आजचा समाज अंतर पडलेला आहे, सुशिक्षित झाला आहे. परंतु सैनिक समाज पार्टीचा उदय हा योग्य वेळी झालेला आहे. म्हणून अँड देन सैनिक समाज पार्टी केम असं या आजच्या टायटलचं नाव दिलं जाणार आहे. म्हणून सैनिक समाज पार्टी यशस्वी झाली आहे. कोणी टीकाकार विचारत असतील किती मतदान होईल, नॉट नेसेसरी. मतदानाचा आकडा महत्त्वाचा नाही. सैनिक समाज पार्टीचं नाव महाराष्ट्रामध्ये भिजवलं, रुजवलं आणि ते झाड मोठं केलं, याच्यातच आमचा यश मिळालेला आहे. आणि प्रत्येक पार्टीकडे सैनिक समाज पार्टीचा आवाज जात आहे. त्यामुळे सैनिक समाज पार्टीने स्वतः बाहेर आले आहेत दबावातून आणि आम समाजाला दबावातून बाहेर काढण्यासाठी केलेला प्रयत्न यशस्वी होत चालला आहे. म्हणून आम्हाला 288 आमदारकीच्या जागा मिळणं किंवा 288 उमेदवार मिळणं अजिबात अवघड जाणार नाही. आणि 288 जर उमेदवार मिळाले तर यश मिळणं अवघड नाही. कारण आताचा जो लोकसभेचा माहोल होता त्यामध्ये सैनिक समाज पार्टी आपले ध्येय आणि उद्दिष्ट साध्य करण्यात यशस्वी झाली आहे. त्यामुळे सैनिक समाज पार्टीचा आवाज ऐकणाऱ्या आणि सैनिक समाज पार्टीचे ध्येय आणि उद्दिष्ट जे की आम समाजाला या प्रस्थापित घराणेशाही पक्षाच्या उमेदवारांच्या दबावातून बाहेर काढण्याच्या उद्देशाला यश आलं आहे. म्हणून सर्व समाजाचे धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.